नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा पोस्ट ऑफिस जीडीएस ची पहिली लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो जेव्हापासून लागली आहे तर तेव्हापासून जे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट कधी या ठिकाणी लागणार आहे आणि कटऑफ किती लागणार आहे। कारण की पहिली जी लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हे 95-96 च्या वरती गेलेली आहे आणि चंद्रपूर डिव्हिजनची सुद्धा एकदम हाय या ठिकाणी लिस्ट गेलेली आहे। म्हणजे या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की चंद्रपूर डिव्हिजन कमी जाणार आहे कारण की त्या ठिकाणी जास्त जागा आहे आणि त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा जास्त आलेले आहे चंद्रपूर डिव्हिजन मध्ये। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या अगोदर सुद्धा 10 दिवसा अगोदर पूर्वी सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता चॅनलवर की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा जो कटऑफ आहे सर्व कॅटेगरी SC ST OBC WS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 95-96 च्या वरती जाणार आहे। तर तेवढाच कटऑफ ज्या विद्यार्थी मित्रांनो गेलेला आणि आपला अंदाज त्या ठिकाणी लागलेला आहे। आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की 25 ऑगस्ट 2024 च्या अंदर हा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे पहिली लिस्ट आणि ते लागूनही गेली आहे। ठीक आहे, तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर दुसरी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारीखपर्यंत लागणार आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट कितीपर्यंत लागणार आहे, कटऑफ किती लागणार आहे, सर्व डिव्हिजनचा SC ST OBC WS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा मी तुम्हाला डिव्हिजन या ठिकाणी वाचून दाखवतो। अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ, मुंबई सिटी साउथ, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कटऑफ किती जाणार आहे, SC ST OBC WS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे मित्रांनो हा जे अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी जवळपास 10 दिवस या ठिकाणी मला टाइम लागला आणि सर्व प्रिव्हियस कटऑफचा मी या ठिकाणी अंदाज लावून हा व्हिडिओ जे विद्यार्थी मित्रांनो हा बनवता आणि एवढा जे विद्यार्थी मित्रांनो दुसरी लिस्टचा कटऑफ एवढा जाणार आहे। ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ हा खूप अभ्यासपूर्ण होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात अगोदर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय, कोणत्या जिल्ह्यातील गावातून पाहताय, तर ह्या व्हिडिओ खाली तुम्ही नक्की कमेंट करा कोणत्या गावातून तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय, कोणत्या जिल्ह्यातून आपला तुम्ही व्हिडिओ पाहताय हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत आपला व्हिडिओ या ठिकाणी पोहोचत आहे, कोणकोणत्या ग्रामीण भागापर्यंत आपला या ठिकाणी व्हिडिओ पोहोचत आहे। ठीक आहे, तर पाहता सर्वात पहिला जे विद्यार्थी मित्रांनो पॉईंट मी तुम्हाला क्लिअर करतो। पोस्ट ऑफिस जीडीएसचे ज्यांचं सुद्धा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएसची एकच लिस्ट लागत नाही तर जवळपास 5 ते 6 लिस्टा प्लस लागते। ठीक आहे, आणि एक वेळा जे विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी जे 2022 ची भरती होती तर त्यावेळेस 7 ते 8 लिस्टा लागल्या होत्या। ठीक आहे, तर तुम्हाला खचून जायचं नाही तर संयम तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे। ठीक आहे, तर सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो की दुसरी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएसची। तर जे 10 सप्टेंबर आहे तर 10 सप्टेंबरच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएसची दुसरी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा असंच जे विद्यार्थी मित्रांनो 15 ते 20 दिवसानंतर जे दुसरी लिस्ट लागली होती तर आता सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो 10 सप्टेंबरच्या अंदर तुमची दुसरी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तर आता कटऑफ किती लागणार आहे कॅटेगरीनुसार मी तुम्हाला सर्व डिव्हिजनचा सांगतो आणि कॅटेगरीनुसार जो कटऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो हा सारखाच लागतो, एक लक्षात ठेवा। SC ST OBC WS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा जो कटऑफ आहे। आता पहिली जी लिस्ट लागली तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल SC ST OBC WS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा जो कटऑफ आहे 95-96 95-96 अशा प्रकारे कटऑफ होता, म्हणजे सारखाच कटऑफ या ठिकाणी लागते। 1-2 मार्काचा फक्त फरक जे विद्यार्थी मित्रांनो दिसून येते कॅटेगरीनुसार की ह्या कॅटेगरीचा एका मार्काने कटऑफ वाढला आणि ह्या कॅटेगरीचा एका मार्काने कमी कटऑफ गेलेला आहे। ठीक आहे,
तर 1-2 मार्काचा फक्त ते फरक असणार आहे, तर तेवढाच कटाप या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। आणि कॅटेगरीनुसार ज्या विद्यार्थी मित्रांनो सारखाच कटाप या ठिकाणी असतो, ठीक आहे, आणि 1-2 मार्क मागं पुढे या ठिकाणी असतो, ठीक आहे। तर सर्वात अगोदर अहमदनगर डिव्हिजनचा कटाप किती जाणार आहे, SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा, तर 90 ते 91च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर अकोला डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजनचा जो कटाप आहे हा SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 92-93 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर अमरावती डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर औरंगाबाद संभाजीनगर डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर बारामती डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 92 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर बीड डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा, तर हा जवळपास 92 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर भुसावळ डिव्हिजन आहे, तर भुसावळ डिव्हिजनचा जो कटाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 93-94 पर्यंत जाणार आहे, कारण की जागा कमी आहे, अर्ध जास्त या ठिकाणी फॉर्म आलेले आहे, ठीक आहे। आणि बुलढाणा डिव्हिजनचा जो कटाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे, ठीक आहे। जागा कमी आहे, फॉर्म जास्त आलेले आहे। त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन मेन आहे, तर चंद्रपूर डिव्हिजनचा जो कटाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 93 ते 94च्या दरम्यान जाणार आहे, कारण की जागा जास्त आणि सर्वात जास्त जे अर्ध आलेलं आहे तर हे चंद्रपूर डिव्हिजनमध्ये या ठिकाणी आलेले आहे, ठीक आहे। तुम्हाला जरी वाटत असेल की बा आपल्याला कमी टक्के आपलं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त मुले या ठिकाणी चतुर आहे। महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असेल तर त्यांनी ज्या चंद्रपूरमध्ये फॉर्म भरला आहे, महाराष्ट्रातील ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेज आहे 90च्या वर्तमानात, 95च्या वर्तमानात, 92च्या वर्तमानात, तर महाराष्ट्रातील तिकडे मराठवाडा झालं, विदर्भ झालं, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ज्या विद्यार्थी मित्रांनो इकडे चंद्रपूरमध्ये हुशार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला आहे, तर याचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, ठीक आहे। तर धुळे डिव्हिजनचा जो कटाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 92 पर्यंत जाणार आहे। गोवा डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 80 ते 90च्या दरम्यान या ठिकाणी जाऊ शकते, 80-85 पर्यंत सुद्धा जाऊ शकते, कारण की गोवा डिव्हिजनला जास्त अर्ध ज्या विद्यार्थी मित्रांनो आलेले नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर जळगाव डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजनचा जो कटाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा, तर हा 93 पर्यंत जाणार आहे, कारण की जागा कमी आहे, फॉर्म जास्त आलेले आहे। त्यानंतर करड डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 94 पर्यंत जाणार आहे। कोल्हापूर डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजनचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 93-94 पर्यंत जाणार आहे, कारण की जास्त टक्केवारी तिकडल्या भागामध्ये आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा मालेगाव डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजनचा कटाप कमी जाण्याचे जास्त चान्सेस आहे, तर 91-92 पर्यंत जाऊ शकते SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा। त्यानंतर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, तर या दोन्ही सिटीचा जो कटाप आहे हा 93-94 पर्यंत जाणार आहे। जागा खूपच कमी आहे, म्हणजे बोटावर मोजण्यात जोगत्या या ठिकाणी जागा आहे आणि अर्ध भरपूर या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर नागपूर मोफसिल आहे, नागपूर मोफसिलचा जो कटाप आहे हा 93-94 ज्या विद्यार्थी मित्रांनो ठेवल्याच आहे दुसऱ्या लिस्टमध्ये, कारण की काय की या ठिकाणी जागा कमी आहे आणि जास्त अर्ध या ठिकाणी आले आणि भरपूर मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरला आणि कोणाला सुद्धा वाटतं रे बा नागपूर सिटी आहे, ठीक आहे, तर भरपूर मुलांना नागपूर सिटीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरला आहे। त्यानंतर नांदेड डिव्हिजन येते, तर नांदेड डिव्हिजनचा जो कटाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन सर्व कॅटेगरीचा 91 ते 92च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर नाशिक डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजनचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा, हा 90-91 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर नवी मुंबईचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 91-92 पर्यंत जाणार आहे। उस्मानाबाद डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजनचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा साल 92-93च्या दरम्यान लागणार आहे। त्यानंतर पालघर डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजनचा SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 92 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर पंढरपूर डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजनचा जो कटाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर परभणी डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजनचा जो कटाप आहे हा 93 पर्यंत जाणार आहे। SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा, कारण की जागा कमी आहे, फॉर्म जास्त आलेले आहे। त्यानंतर पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, आणि ह्या दोन सिटीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो खूप कमी म्हणजे जागा आहे, म्हणजे बोटावर मोजण्याजोगत्या जागा आहे आणि अर्ध भरपूर आले, तर इथला कटाप 94 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर पुणे मोफसिल आहे, पुणे मोफसिलला बऱ्यापैकी जागा आहे, तर या ठिकाणचा जो कटाप हा 92-93 पर्यंत जाऊ शकतो SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा। त्यानंतर रायगड जिल्हा आहे, तर रायगड डिव्हिजनचा जो कटाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन असाल तर 91 ते 92च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 91 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, कारण की ह्या भागामध्ये जास्त ज्या विद्यार्थी मित्रांनो अर्ज आले नाही आहे, ठीक आहे, जसे पाहिजे तसे।
त्यानंतर मिरज आहे, मिरज आणि भुसावळचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे, कारण की बोटार मोजण्याजोगत्या जागा या ठिकाणी अर्ध सुद्धा जास्त आलेले आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्याचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा 94 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्याचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा हा जे आहे 93 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर श्रीरामपूर आहे, श्रीरामपूर डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा, तर हा जवळपास 92-93 च्या दरम्यान या ठिकाणी जाऊ शकते। त्यानंतर सिंधुदुर्ग आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरी 91 ते 92 च्या दरम्यान जाणार आहे। त्यानंतर सोलापूर डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा हा 92-93 च्या दरम्यान लागणार आहे। त्यानंतर ठाणे डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 92-93 च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। वर्धा डिव्हिजन आहे, तर वर्धा डिव्हिजनचा जो कडाप आहे हा सुद्धा 94 पर्यंत जाऊ शकते, कारण की बोटार मोजण्याजोगता जागा आहे आणि फॉर्म सुद्धा या ठिकाणी जास्त आले। SC ST OBC EWS कोणते कॅटेगरी असाल तर 94 पर्यंत 95 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर यवतमाळ डिव्हिजन आहे, तर यवतमाळ डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 93 पर्यंत जाणार आहे। तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनची माहिती आणि हा जो व्हिडिओ होता हा जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास पूर्ण होता। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय